आज आपण पाहणार आहोत गणित भाग 2 मधील सिमिलॅरिटी किंवा समरूपता या प्रकरणातील 1.3 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत। आता सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय किंवा समरूप त्रिकोण म्हणजे काय या घटकाचा अभ्यास आपल्याला सुरुवातीला करावा लागणार आहे। सिमिलर ट्रायंगल याची व्याख्या त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे बघा। फॉर सिमिलर ऑफ टू ट्रायंगल्स द नेसेसरी कंडिशन आर दॅट देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। ते काय म्हणतात बघा, दोन समरूप त्रिकोण असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे आणि तिन्ही संगत कोन एकरूप असणे आवश्यक असते। ही अट खूप महत्त्वाची आहे। तीन कोन एकरूप आणि तीन बाजू प्रमाणात किंवा सेम प्रोपोर्शनमध्ये असणे आवश्यक आहे। एकरूप त्रिकोण आणि समरूप त्रिकोण किंवा सिमिलर ट्रायंगल याच्यामध्ये फरक आहे। एकरूप त्रिकोणाच्या कंडिशन काय आहेत किंवा कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या कंडिशन काय आहेत की तिन्ही कोन एकरूप असणे आवश्यक आहे आणि तिन्ही बाजू एकरूप असणे आवश्यक आहे। समरूप त्रिकोणाच्या कंडिशन काय आहेत बघा किंवा सिमिलर ट्रायंगलच्या कंडिशन काय आहेत, तीन कोन एकरूप असणे आवश्यक आहे मात्र तीन बाजू या प्रमाणात किंवा सेम प्रोपोर्शनमध्ये असणे आवश्यक आहे। वरती एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे बघा। इफ काय म्हणतात बघा, इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट डी, अँगल बी कॉन्ग्रुएंट ई and angle C congruent F and AB upon DE, BC upon EF and AC upon DF हे प्रमाण एकसारखे येत असेल तर हे दोन त्रिकोण काय होणार आहेत, सिमिलर होणार आहेत। या ठिकाणी बघा तीन बाजू प्रमाणात आणि तीन कोनांच्या जोड्या काय दिलेल्या आहेत, त्यांनी एकरूप दिलेल्या आहेत। एकरूपतेचं ते चिन्ह आहे। तर ही कंडिशन ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते दोन त्रिकोण काय होतात, सिमिलर होतात। आता दोन समरूप त्रिकोण दाखवण्यासाठी आपल्याला काही कसोट्यांचा अभ्यास करायचा आहे। पहिली कसोटी आपल्याला देण्यात आलेली आहे AA टेस्ट, AAA टेस्ट किंवा समरूपतेची कोको कसोटी। आता ही कसोटी पाहण्याऐवजी आपण याचीच दुसरी कसोटी पाहणार आहोत, AA टेस्ट किंवा कोको कसोटी। म्हणजे तीन कोन एकरूप दाखवण्याऐवजी कोणतेही दोन कोन एकरूप दाखवले तर ते दोन त्रिकोण समरूप होतात किंवा सिमिलर होतात। त्यामुळे ही कसोटी पाहण्याऐवजी आपण याचीच टेस्ट म्हणजे AA टेस्ट पाहणार आहोत। AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, समरूप त्रिकोणाची कोको कसोटी। आता कोको कसोटीमध्ये काय होतं बघा, वेन टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोन आर कॉन्ग्रुएंट टू करस्पॉन्डिंग angle of another triangle then this condition is sufficient for similar of two triangles। ते काय म्हणतात, एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। म्हणजे तुम्हाला सहा घटक एकरूप किंवा प्रमाणात दाखवण्याची काही गरज नाही आहे। ते म्हणतात फक्त तुम्ही दोन कोन जर एकरूप दाखवले तर ते दोन्ही त्रिकोण डायरेक्ट समरूप होतात। म्हणजे उरलेले चार घटक तुम्हाला एकरूप किंवा प्रमाणात दाखवण्याची काहीच गरज नाही आहे। तुम्ही कोणतेही कोन जर एकरूप दाखवले तर ते दोन त्रिकोण ॲटोमॅटिक काय होतात, समरूप होतात किंवा सिमिलर होतात। ही झाली आपली पहिली कसोटी, ही आपली पहिली कसोटी आहे। नंतर याच्या खाली दुसरी कसोटी देण्यात आलेली आहे आपल्याला, SAS टेस्ट, समरूपतेची बाकोबा कसोटी। आता बाकोबा कसोटीमध्ये सरळ आहे, बाजू कोन बाजू, साइड अँगल साइड। आता कंडिशन काय देण्यात आली आहे बघा, इफ टू पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन, म्हणजे ते काय म्हणतात, दोन जोड्या म्हणजे दोन बाजूंच्या जोड्या या समप्रमाणात असतील अँड द अँगल्स बिटवीन देम आर कॉन्ग्रुएंट देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर, आणि त्या दोन बाजूंच्या मधील जो कोन आहे तो एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण काय होतात, समरूप होतात। दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। बाजू प्रमाणात असतील पण किती, दोन, आणि एक कोन एकरूप असेल तरी देखील ते दोन त्रिकोण समरूप होतात। आता त्यांनी या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे की बाजू प्रमाणात आणि कोन एकरूप कसे आहेत ते बघा। या ठिकाणी त्यांनी KLM हा एक त्रिकोण दिलेला आहे
आणि दुसरा त्रिकोण दिला आहे आर एस टी. बघा हे दोन त्रिकोण आकारमानाने लहान मोठे आहेत. KLM हा लहान त्रिकोण आहे आणि RST हा मोठा त्रिकोण आहे. मात्र ते समरूप आहेत का, तर ते काय सांगतायत बघा. या ठिकाणी जो S कोण आहे आणि L कोण आहे हे दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे पहिली कंडिशन आपली फुलफिल झाली. KLM कॉन्ग्रंट RST म्हणजे KLM एकरूप कोणाला आहे, RSTला. ठीक आहे, म्हणजे एक कोण सापडला म्हणजे आपल्याला A मिळाला. A म्हणजे को, एक घटक आपल्याला एकरूप मिळाला. आता बाजू त्यांनी दिलेली आहेत बघा. एक KLची बाजू त्यांनी दिली आहे 1. मग KLची संगत बाजू कोणती आहे, RS. यांचं आपण प्रमाण बघूयात. प्रमाण कसं घेतात बघा. या ठिकाणी KL छेद RS हे प्रमाण, या पद्धतीने आपण प्रमाण घेतो. आता KLची किंमत काय आहे बघा 1, RSची किंमत आहे 1.5. आता यांचं प्रमाण किती येतं बघूया. या दोन संख्यांना कुठल्या संख्येनं भाग जातो आहे त्याने भाग घालवायचा. आता भाग घालवण्यासाठी आपण काय करूया, पूर्ण संख्या करून घेऊयात. वरती 1 0 वाढवूयात आपण 10 आणि खालचा 1 0 काय 1 पॉईंट काय करूयात कॅन्सल. 10/15ला 5ने भाग जातो आहे. 5 2 10 आणि 5 3 15. म्हणजे KL आणि RS यांचं प्रमाण किती आलं आहे 2/3. ओके. तसंच दुसऱ्या दोन संगत बाजू दिले त्यांचं प्रमाण 2/3 येते का ते चेक करूयात. दुसऱ्या दोन संगत बाजू कोणत्या आहेत बघा. LMला संगत बाजू कोणती दिली त्यांनी ST. इथं बघूयात आपण LM छेद ST बरोबर LMचा किंमत किती दिली त्यांनी 2 आणि STची किंमत किती दिली त्यांनी 3. म्हणजे याचंही प्रमाण किती आलं 2/3 आणि याचंही प्रमाण 2/3 आले. म्हणजे दोन बाजू प्रमाणात आल्या आणि एक कोण एकरूप झाला तर त्या कसोटीला आपण बाकोबा कसोटी म्हणतो किंवा SAS टेस्ट म्हणतो. ही आपली दुसरी टेस्ट आहे. पहिली टेस्ट झाली आपली कोको, दुसरी आहे बाकोबा कसोटी. ठीक आहे, SAS टेस्ट. आणि नंतर तिसरी कसोटी आपली SS टेस्ट किंवा बाबा कसोटी. या ठिकाणी काय सांगतात बघा ते. फॉर गिवन करस्पॉन्डिंग वर्टायसेस ऑफ ट्रू ट्रायंगल वेन 3 sides ऑफ अ ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन इन करस्पॉन्डिंग 3 sides ऑफ अनदर ट्रायंगल देन द 2 triangles आर सिमिलर. जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. ठिकाणी त्यांनी कोण नाही सांगितले तर बाजू सांगितले, तर तिन्ही बाजू प्रमाणात असणे आवश्यक आहे. PQR आणि XYZ हे दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि या तीन PQRच्या संगत बाजू XYZच्या संगत बाजूशी काय असल्या पाहिजेत, एकाच प्रमाणात असल्या पाहिजे. म्हणजे ह्या तिन्ही बाजूंचं प्रमाण एकसारखंच आलं पाहिजे. एक उदाहरण घेऊयात. समजा PQच्या किमती घेऊयात आपण. सपोज PQ 2 आहे, YZ 4 आहे, QRची किंमत आहे 3, XYची किंमत आहे 6, PRची किंमत आहे 4 आणि XZची किंमत आहे 8. तर या संगत बाजू प्रमाणात येतात का ते चेक करूयात. जर प्रमाणात आल्या तर आपली SS टेस्ट किंवा बाबा कसोटी लागू होणार आहे. आता सुरुवातीला प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला PQ आणि YZचं. म्हणजे PQ छेद YZ बरोबर PQची किंमत किती आहे 2, YZची किंमत किती आहे 4. 2 1 2, 2 2 4 म्हणजे 1/2. पहिल्या बाजूचं प्रमाण आलं 1/2. दुसरी बाजू चेक करूयात आपण. दुसरी बाजू काय आहे या QR/XY. QR/XY इज इक्वल टू QR किती घेतलं आहे आपण 3, XY किती घेतलं आहे आपण 6. 3 1 3, 3 2 6. प्रमाण किती आलं 1/2. तिसऱ्याही बाजूचं प्रमाण 1/2 येत असेल तर या ठिकाणी बाबा कसोटी काय होणार आहे लागू होणार आहे. तिसऱ्या बाजूमध्ये बघा PR छेद XZ यांचं प्रमाण सेम येतं का बघूयात. PR आहे 4
आणि एक्स झेड आहे 8, 4 एक्के 4, 4 दुने 8, तर 1/2 1/2 ह्या तिन्ही बाजूंचं प्रमाण येते बरोबर. म्हणून या ठिकाणी बा कसोटी लागू होते, म्हणजे 3 बाजू प्रमाणात आल्या की ते 2 त्रिकोण काय होतात, समरूप होतात. तर अशा रीतीने आपल्याला एकूण 3 कसोट्यांचा अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा 3 कसोट्या कोणत्या आहेत. पहिली आहे ए टेस्ट, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्रश्नामध्ये 2 त्रिकोण समरूप दाखवा असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळी आपल्याला सुरुवातीला ए टेस्ट लागू होते का हे चेक करायचे, कारण सोपी कसोटी किंवा सोपी टेस्ट ही ए टेस्ट असणार आहे. म्हणजे को कसोटी सुरुवातीला लागू होते का हे आपल्याला चेक करायचं. दुसरी टेस्ट आहे एस टेस्ट, बाकोबा कसोटी. आणि तिसरी टेस्ट लागू करून बघायची आपल्याला एस किंवा मराठीत त्याला आपण काय म्हणतोय बा कसोटी. तर अशा 3 कसोट्या आपल्याला 1.3 मध्ये किंवा या टॉपिकमध्ये यूज करायच्या आहेत. इतर बाकीच्या टेस्ट यूज करायच्या नाहीत. सगळ्यात जास्त ए टेस्ट वापरण्यात आलेली आहे, म्हणजे आपल्याला फक्त एक कोण तिथं शोधावा लागतो. ओके, तर अशा रीतीने आपलं बेसिक गोष्टी या ठिकाणी डिस्कस करून झालेल्या आहेत. आता आपण सुरू करतोय 1.3ला. पाहूयात प्रॅक्टिस सेट 1.3. आता 1.3 मध्ये पहिलं गणित देण्यात आलेलं आहे बघा आपल्याला. इन फिगर अँगल ABC म्हणजे या ठिकाणी बी अँगल ABC हा अँगल त्यांनी 75 डिग्री दिलेला आहे, म्हणजे 75 अंश देण्यात आलेला आहे. ओके, नंतर दुसरा अँगल कोणता आहे EDC. अँगल EDC हा अँगल हा किती डिग्री दिलेला आहे त्यांनी 75 अंश दिलेला आहे. तर 2 कोण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि पुढे प्रश्न काय विचारला आहे, स्टेट विच ऑफ 2 ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दिस 2 ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत आणि त्याचबरोबर त्यांची समरूपतेची एकास एक संगती सुद्धा आपल्याला लिहायची आहे. आता आपल्याला एकाच आकृतीमध्ये 2 त्रिकोण दिलेले आहेत. ते 2 त्रिकोण कोणते आहेत बघा. पहिला त्रिकोण कोणता आहे, तर त्रिकोण ABC हा पहिला त्रिकोण त्यांनी दिलेला आहे आपल्याला. त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण बाहेरचा. आणि दुसरा जो लहान त्रिकोण आहे EDC हा दुसरा लहान त्रिकोण आपल्याला दिलेला आहे. असे 2 त्रिकोण या ठिकाणी आहेत. आता हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप होतात हे आपल्याला चेक करायचं. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिले आपण ए टेस्ट लागू होते का ते चेक करणार. ती होत नसेल तर कोणती SAS म्हणजेच बाकोबा कसोटी. आणि ती जरी नाही झाली तर आपण कोणती कसोटी करतोय एस अशा 3 कसोट्या लागू होतात का बघू. सुरुवातीला ए टेस्ट लागू होते का, कारण त्यांनी या ठिकाणी एक कोण आपल्याला एकरूप दिलेला आहे, म्हणजे एक कोण आपल्याला मिळतो एकरूप. दुसरा कोण आपल्याला शोधावा लागणार आहे की तो एकरूप मिळतोय का. तर या ठिकाणी तुम्ही नीट चेक केलं तर त्रिकोण ABC मध्ये C कोण येतोय आणि त्रिकोण EDC मध्ये देखील Cच कोण येतोय. याचा अर्थ हा कोण काय झाला, कॉमन अँगल आहे. म्हणजे या आकृतीमध्ये C कोण हा सामायिक कोण देण्यात आलेला आहे. म्हणजे दिलेले तुम्हाला 75 अंशाचा एक कोण आणि हा C कोण, म्हणजे या ठिकाणी 2 कोण आपल्याला एकरूप सापडतात. म्हणून या ठिकाणी कोणती टेस्ट लागू होते, ए टेस्ट. पाहूयात पहिलं गणित. पहिल्या गणितामध्ये आपल्याला काय काय दिले बघा. गिवनमध्ये किंवा पक्ष काय काय दिले, अँगल ABC बरोबर 75 अंश, EDC बरोबर 75 अंश. म्हणून इन त्रिकोण ABC मराठीमध्ये लिहा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण EDC मध्ये ABC कोण ABC एकरूप कोण EDC, एकरूप कोण EDC किती दिला आहे आपल्याला 75 हे गिवन आहे. आता दुसरा अँगल जो आपण शोधला आहे कोणता, C अँगल. हा काय दोन्ही त्रिकोणांमध्ये कॉमन अँगल आहे किंवा सामायिक कोण आहे. मग आपल्या या ठिकाणी कोणती टेस्ट लागू होते, अँगल किंवा कोको कसोटी.
म्हणून हे दोन त्रिकोण बाय ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी म्हणजे समरूपतेच्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होत आहेत, समरूप होत आहेत. ठीक आहे. तर अशा रीतीने पहिलं गणित आपल्याला सोडवायचं आहे. नंतर पाहूयात दुसरं गणित. दुसऱ्या गणितात काय सांगण्यात आलेलं आहे बघा. आर द ट्रायंगल्स इन फिगर 1.56 सिमिलर इफ येस बाय विच टेस्ट. तर या दोन त्रिकोणांपैकी म्हणजे या आकृतीमध्ये जे दोन त्रिकोण दिलेले आहेत ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात, ती कसोटी आपल्याला ओळखायची आहे. आता लक्षात घ्या, आकृतीमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन कशाची दिली आहे, बाजूंची दिली आहे का कोणांची. तर या ठिकाणी आपल्याला तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. म्हणजे यावरून सरळ क्लिअर आहे ए टेस्ट लागू होऊ शकत नाही, कारण इथं कोणांची माहिती दिलेली नाही. दुसरी टेस्ट आहे आपली SAS म्हणजे बा को बा, त्यामध्ये पण एक कोण येते पण इथं कोणांची माहिती दिली नाही. आपली तिसरी टेस्ट आहे बाजू 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 किंवा S टेस्ट. तर ही आपण लागू होते का ती चेक करूयात. दुसरं गणित बघा आपण कसं सोडवतोय. Q1 PQ बरोबर 6, PR बरोबर 10, QR 8, LM 3, LN 5 आणि MN 4. तर पहिले हे तीन त्रिकोणांच्या बाजू आहेत आणि दुसऱ्या या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या आहेत. ओके. यावरून आपण ते दोन त्रिकोण समरूप होतात का ते पाहूयात. आता बाजूंची माहिती दिली याचा अर्थ समरूपतेची कसोटी काय सांगते किंवा समरूपतेचा नियम काय सांगतो की त्या बाजू प्रमाणात आल्या पाहिजेत. अंश आणि छेदस्थानी लिहून ते प्रमाण एकसारखे येते का ते चेक करणं. आता PQला संगत बाजू कोणती आहे, LM. मग PQ छेद LM घेतलेले आपण या ठिकाणी. PQची किंमत आहे 6, LMची किंमत आहे 3, 3 दुने 6. तर पहिलं प्रमाण मिळणार आहे आपल्याला 2, 3 दुने 6. आता दुसरं प्रमाण बघूयात आपण. या ठिकाणी QR छेद MN घेतलंय. QR छेद MN, QR बरोबर 8 आणि MN बरोबर 4. QRची किंमत आहे 8, MNची किंमत आहे 4, 4 दुने 8. मग दुसरं प्रमाण देखील आपल्याला किती मिळणार आहे, 2. नंतर PRची संगत बाजू आहे LN, यांचंही प्रमाण घेऊयात. PR किंवा RP बरोबर RP छेद NN बरोबर 10 छेद 5. आता 5 ने 10ला भागाकार केल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रमाण किती मिळणार आहे, 2. तर तिन्ही बाजूंचं प्रमाण किंवा तिन्ही संगत बाजूंचं प्रमाण हे आपल्याला सेम मिळतं, एकसारखं मिळतं. म्हणजे या तिन्ही बाजू प्रमाणात आहेत. तीन बाजू जर प्रमाणात येत असतील तर त्या ठिकाणी ते दोन त्रिकोण काय होतात, समरूप होतात. कोणत्या कसोटीनुसार, साईड 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 S टेस्ट ऑफ सिमिलरिटी म्हणजे समरूपतेच्या बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होतात, समरूप होतात. तर अशा रीतीने आपला दुसरा प्रश्न देखील कंप्लीट झालेला आहे. नंतर पुढे तिसरा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. As shown in the figure, two poles of height 8 meter and 4 meter perpendicular to the ground. तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर आहेत. आता दोन खांब कोणते आहेत बघा. PR हा 4 मीटर लांबीचा खांब आणि AC हा 8 मीटर लांबीचा खांब हे जमिनीवरती, सपाट जमिनीवरती म्हणजे QR आणि BC वरती उभे आहेत. ओके. आता पुढे काय सांगितलं आहे, इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ द स्मॉलर पोल ड्यू टू द सनलाइट इज 6 मीटर. आता सूर्यप्रकाशामुळे काय झालंय पहा, या ठिकाणी सूर्य असेल आणि त्या सूर्यप्रकाशामुळे काय झालेलं आहे की जो लहान खांब आहे त्याची शॅडो किती झालेली आहे, 6 मीटर एवढी तयार झालेली आहे. आता शॅडो पहा, समजा सनलाईट या ठिकाणी येत असेल तर ही सूर्यप्रकाश या ठिकाणी स्ट्रेट लाईनने येत आहेत. सेम याही ठिकाणी काय होणार आहेत, सूर्यप्रकाश सेम स्ट्रेट लाईनने येणार आहे. त्याच्यामुळे या खांबाची सावली काय झालेली, BC आणि QR अशा दोन सावल्या तयार झालेल्या आहेत. तर त्याच वेळी मोठ्या खांबावर सावली किती लांबी असणार आपल्याला शोधायचं आहे. काय, हाऊ लॉंग विल बी शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाइम. मग मोठ्या खांबाची सावली किती असेल तर त्या ठिकाणी आपल्याला Xची किंमत शोधायची आहे. मोठ्या खांबाची सावली म्हणजे Xची किंमत शोधणे. आता लक्षात घ्या, सूर्यप्रकाशामुळे आता
हे खांब काय करतायत, जमिनीशी 90 अंशाचा कोन तयार करतायत, कारण आपण जे खांब उभा करतो जमिनीवरती ते एकदम लंब दिशेने असतात. मग या ठिकाणी एक कोन मिळाला आपल्याला 90 अंशाचा. आणि सूर्यप्रकाशामुळे खांबांच्या वरच्या बाजूला म्हणजे ए या ठिकाणी आणि पी या ठिकाणी समान मापाचे कोन तयार झालेले आहेत. म्हणजे अँगल टेस्टने आपण हे दोन त्रिकोण काय दाखवणार आहोत, समरूप. आणि एकदा का समरूप त्रिकोण झाले की त्यांच्या बाजू प्रमाणात येतात. बाजू प्रमाणात मानले आणि तिरकस गुणाकार केला की आपल्याला एक्सची किंमत मिळणार आहे. तर पाहूयात जरा सोल्युशन. तिसऱ्या सोल्युशनमध्ये बघा, इन त्रिकोण PLR किंवा त्रिकोण ABC मध्ये अँगल PRL आणि अँगल ACB, तर आपण आत्ताच पाहिलं की अंशाचे आहेत 90 अंशाचे, कारण त्यांनी जमिनीपाशी किती अंशाचा कोन केलेला आहे, 90. तर या ठिकाणी या दोन्हींचं रिजन लिहा 90 अंश. नंतर दुसरा त्रिकोण आहे LPR अँगल BAC. तर सूर्यप्रकाशामुळे त्या ठिकाणी काय झालेले, दोन एकरूप कोन बनलेले आहेत. अँगल मेड बाय द सनलाईट ऑन टॉप आर कॉन्ग्रंट, म्हणजे खांबांच्या वरच्या बाजूला जे दोन अँगल बनलेले आहेत ते सूर्यप्रकाशामुळे बनलेले आहेत. तर या दोन कोनांवरून कोणती टेस्ट या ठिकाणी लागू होते, AA टेस्ट. बाय AA टेस्ट समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. आणि ज्यावेळेस समरूप त्रिकोण होतात त्यावेळेस त्याच्या संगत बाजू काय होतात, प्रमाणात येतात. बघा, PR ची संगत बाजू कोणती आहे, AC. PR छेद AC बरोबर LR ला संगत बाजू कोणती आहे, BC. LR छेद BC. ओके, सो PR छेद AC, LR छेद BC. आता PR ची किंमत त्यांनी 4 दिली आहे, AC ची किंमत 8 दिलेली आहे, LR ची किंमत 6 आणि BC ची किंमत म्हणजे आपल्याला x फाइंड आउट करायचं. या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट 12 उत्तर काढले. आपण या ठिकाणी एक स्टेप वाढवूयात, तिरकस गुणाकार करूयात. x गुणिले 4 करूयात. x गुणिले 4 बरोबर 6 गुणिले 8. आता हे गुणाकारच्या तिकडे काय होतील, भागाकार, म्हणून पुढची स्टेप काय येणार आहे, x बरोबर 48 छेद इकडचे 4 तिकडे भागाकार होतील आणि 12 चौक 48 म्हणजे x बरोबर किती येतील, 12. तर अशा रीतीने हेन्स द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ बिगर पोल ऑफ सनलाईट इज 12 मीटर. म्हणजे मोठ्या खांबाची सावली किती असणार आहे, 12 मीटर असणार आहे. तर अशा रीतीने आपला तिसरा प्रश्न देखील कंप्लीट झालेला आहे. नंतर चौथा प्रश्न काय विचारला आहे बघा आपल्याला. चौथ्या प्रश्नामध्ये इन त्रिकोण ABC मध्ये या त्रिकोण ABC मध्ये AP लंब, म्हणजे हे AP लंब कोणाला आहेत, BC ला, आणि BQ लंब AC ला आहे. देन प्रूव्ह दॅट CPA ट्रायंगल CPA हा ट्रायंगल CP आणि A हा ट्रायंगल कोणाला कॉन्ग्रंट दाखवायचा आहे आपल्याला, CQB ला, म्हणजे CQB या ट्रायंगलला तो कॉन्ग्रंट दाखवायचा आहे. प्रूफ करायचं की CPA कॉन्ग्रंट CQB, म्हणजे CPA समरूप CQB हे दाखवायचे. आणि नंतर ते समरूप दाखवल्यानंतर पुन्हा आपल्याला AC ची किंमत फाइंड आउट करायची. तर सुरुवातीला आपण त्याचं प्रूफ बघूयात आणि नंतर AC ची किंमत काढूयात. चौथ्या गणिताचं सोल्युशन. पक्ष गिवन काय दिले आपल्याला बघा, AP परपेंडिक्युलर BC, BQ परपेंडिक्युलर AC. साध्य काय करायचं आहे, CPA कॉन्ग्रंट ट्रायंगल CQB समरूप त्रिकोण CQB आपल्याला दाखवायचे आहे. आता त्याची सिद्धता बघा, प्रूफ काय आहे बघा. इन त्रिकोण CPA अँड CQB, त्रिकोण CPA आणि त्रिकोण CQB मध्ये CPA अँगल CQB 90 अंश हे पक्ष आहे. आपल्याला ऑलरेडी हे आकृतीमध्ये देण्यात आलेले की ते दोन कोण 90 अंशाचे, कारण या ठिकाणी बघा CP परपेंडिक्युलर BC, म्हणजे ज्या ठिकाणी ते लंब असतात त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. हे एक झालं. आणि C कोन हा दोन्ही त्रिकोणांमध्ये काय आहे, कॉमन आहे. पहा,
ते दोन त्रिकोण कसे कॉमन आहेत या ठिकाणी बघा, CPA या त्रिकोणामध्ये C आणि CQB मध्ये देखील C हा सामायिक कोन तयार झालेला आहे. कोन सामायिक कोन असल्यामुळे हा C कोन सामायिक कोन आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. तर दोन कोन आपल्याला एकरूप सापडले म्हणून या ठिकाणी कोणते टेस्ट लागू होते, AA टेस्ट. बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, समरूपतेच्या कसोटीनुसार CPA समरूप त्रिकोण कोणता होणार आहे, CQB. आता एकदा का हे दोन त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या बाजू प्रमाणात येतात, म्हणून आपण प्रमाण काय लिहिले बघा, AP. या ठिकाणी त्यांनी उलट बाजू घेतली, AP ला छेद BQ ही बाजू घेतली आहे त्यांनी. नंतर AC छेद काय येणार आहे, BC. या बाजू प्रमाणात असणार आहे. आता त्याच्यामध्ये किमती भरूयात. या ठिकाणी डायरेक्ट सोडवलेले, पण जर आपण स्टेप वाढवले, सपोज AP ची किंमत किती आहे, AP ची किंमत 7 छेद BQ ची किंमत किती आहे, 8 बरोबर. AC ची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हणून आपण AC तसंच ठेवलं. आणि BC ची किंमत काय देण्यात आलेली आहे, 12. तिरकस गुणाकार करूयात. AC गुणिले 8 बरोबर 7 गुणिले 12. नंतर हे गुणाकार 8 तिकडे काय होतील, भागाकार, म्हणून या ठिकाणी बघा AC बरोबर 12×7=84 छेद 8. ज्यावेळेस 8ने आपण भागाकार करू 84ला, त्यावेळेस आपला भागाकार येणार आहे 10.5. ठीक आहे. तर अशा रीतीने आपल्याला AC ची किंमत किती मिळणार आहे, 10.5. ओके. तर चौथं गणित आपलं सॉल्व करून झालेलं आहे. पाहूयात पाचव्या गणितात काय सांगण्यात आलेलं आहे. इन ट्रॅपेझियम PQRS साइड PQ पॅरलल साइड SR. लक्षात घ्या, या ठिकाणी त्यांनी PQ पॅरलल SR देण्यात आलेला आहे. दुसरी इन्फॉर्मेशन काय दिली, AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ. म्हणजे समलंब चौकोनामध्ये बाजू PQ समांतर SR, AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ. तर सिद्ध काय करायचं आपल्याला, SR इज इक्वल टू 5 PQ. then prove that SR is equal to 5 PQ. आता लक्षात घ्या, हे प्रूफ करताना आपण काय करतोय, दोन त्रिकोण कन्सिडर करतोय. यातले PAQ हा एक त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आहे RAS हा दुसरा त्रिकोण आपण कन्सिडर करतो. आता हे दोन त्रिकोण आपल्याला तीन पैकी कुठल्या तरी कसोटीने काय करायचे, एकरूप दाखवायचे. आता पहा, या ठिकाणी आपल्याला पहिला अँगल कॉन्ग्रंट मिळतोय, अँगल A हा अपोजिट अँगल आहे दोन्ही त्रिकोणामध्ये. PAQ आणि RAS हे कोण काय आहेत, एकमेकांना अपोजिट आहेत. दुसरं PQ समांतर SR आहे, PQ समांतर SR आहे आणि या SRला ही SQ ही छेदिका छेदून जाते. त्यामुळे या ठिकाणी बघा Z तयार झालेला आहे, म्हणजे असा या ठिकाणी Z तयार होतोय. म्हणून या ठिकाणचा Q कोन आणि या ठिकाणचा S कोन हे अल्टरनेट अँगल तयार होत आहेत, म्हणजे व्युत्क्रम कोन तयार होत आहेत. मग आपल्याला दोन एकरूप कोनांच्या जोड्या या ठिकाणी सापडल्या आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण AA टेस्टने काय होते, कॉन्ग्रंट होते. तर पाहूयात याची सिद्धता. तर पाचव्या क्वेश्चनचा आन्सर बघा, गिवन काय दिले आपल्याला, पक्ष साइड PQ पॅरलल साइड SR, AR इज इक्वल टू 5 AP, AS इज इक्वल टू 5 AQ. ओके. तर आपल्याला प्रूफ काय करायचं, SR बरोबर 5 PQ. आता प्रूफ बघा याचा सिद्धता. इन त्रिकोण
ए पी क्यू अँड त्रिकोण ए आर एस. त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण ए आर एसमध्ये आपण पाहिलं की ए हा अँगल अपोजिट आहे, म्हणजे वर्टिकली अपोजिट किंवा विरुद्ध कोन आहे. म्हणून या ठिकाणी पहिलं आपण लिहिणार आहे त्रिकोण पी ए क्यू कॉन्ग्रंट अँगल आर ए एस, वर्टिकली अपोजिट अँगल विरुद्ध कोन. नंतर दुसरा कोण आहे अँगल पी ए क्यू कॉन्ग्रंट अँगल आर एस ए, अल्टरनेट अँगल म्हणजे ते व्युत्क्रम कोन आहेत. तर अशा रीतीने हे दोन अँगल एकरूप झाल्यानंतर आपल्याला हे दोन ट्रायंगल किंवा हे दोन त्रिकोण ए ए टेस्टनुसार सिमिलर मिळणार आहेत. ठीक आहे. आता हे दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर आपण त्यांच्या बाजू प्रमाणात घेणार आहोत पी क्यू छेद एस आर आणि ए पी छेद ए आर. पुढच्या स्टेपला बघा पी क्यू छेद एस आर. आता या ठिकाणी आपण ए पी जसे तसे ठेवलेले आहेत, मात्र ए आरची व्हॅल्यू आपण चेंज केलेली आहे. तर ए आर आपल्याला गिवन काय दिलं आहे बघा, ए आर इज इक्वल टू 5 ए पी. मग आपण काय केलं, ए आर ऐवजी काय लिहिलेले आहेत या ठिकाणी 5 ए पी. नंतर काय होणार आहे, ए पीला ए पी काय होतील, कॅन्सल होतील. उरणार काय बघा, वरती ए पी कॅन्सल झाला तर वरती राहतात 1, मग 1/5. म्हणून या ठिकाणी आपली नेक्स्ट स्टेप आली आहे पी क्यू अपॉन एस आर इज इक्वल टू 1/5, 1/5. नंतर आपण काय करूयात, यांचा तिरकस गुणाकार करूयात पुढच्या स्टेपला. एस आर एक के एस आर, मग या ठिकाणी फक्त एस आर येतील आणि पी क्यू गुणिले 5 हे येतील 5 पी क्यू. तर अशा रीतीने आपली सिद्धता होणार आहे एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. ओके. तर अशा रीतीने हा प्रश्न 5वा देखील आपला सॉल्व करून झालेला आहे. नंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी. इन ट्रॅपेझियम ए बी सी डी साइड ए बी पॅरलल साइड डी सी, समलंब चौकोन ए बी सी डीमध्ये बाजू ए बी समांतर बाजू डी सी, कर्ण ए सी व बी डी हे परस्परांना ओ बिंदूत छेदतात. ए बी बरोबर 20, डी सी बरोबर 6, ओ बी बरोबर 15. तर आपल्याला ओ डी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर ओ डीची किंमत किती. आता या ठिकाणी सुद्धा त्यांनी ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन दिला आहे. वरच्या चौकोनामध्ये ज्या पद्धतीने आपण दोन त्रिकोण एक समरूप दाखवले त्याचप्रमाणे आपण याही ठिकाणी दोन त्रिकोण समरूप दाखवतोय. कोणता दाखवतोय बघा, सी ओ डी आणि दुसरा त्रिकोण आहे ए ओ बी. हा दुसरा त्रिकोण आपण त्याला समरूप दाखवणार आहोत. याही ठिकाणी आपण अँगल टेस्ट वापरणार आहोत. इथं ओ हा विरुद्ध कोन आहे, नंतर डी आणि या बाजूचा बी हे अल्टरनेट अँगल होतील कारण या ठिकाणी झेड तयार होतोय. तर ही सिद्धता आपण कशी करायची ते पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, साइड ए बी पॅरलल साइड डी सी हे आपल्याला गिवन आहे, हे पक्ष आहे. अजून काय दिले आपल्याला, ए बी बरोबर 20, डी सी बरोबर 6, ओ बी बरोबर 15 या किमती दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला ओ डीची किंमत शोधायची आहे. आता त्रिकोण सी ओ डी अँड त्रिकोण ए ओ बी, मराठीमध्ये लिहायचं त्रिकोण सी ओ डी आणि त्रिकोण ए ओ बीमध्ये सी ओ डी अँगल सी ओ डी एकरूप अँगल ए ओ बी, वर्टिकली अपोजिट अँगल किंवा विरुद्ध कोन. तर ते दोन विरुद्ध कोन आहेत. दुसरा अँगल आहे सी डी ओ आणि ए बी ओ, हे कसले अँगल आहेत, अल्टरनेट अँगल किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे, व्युत्क्रम कोन म्हणणार आहोत. बाय ए ए टेस्ट म्हणजे समरूपतेची कोणती कसोटी, कोको कसोटी. आता दोन त्रिकोण जर समरूप होत असतील तर त्यांच्या बाजू काय येतात, प्रमाणात येतात. मग सी डी छेद ए बी, ओ डी छेद ओ बी. आता त्यामध्ये किमती भरूयात. सी डीची किंमत आहे 6, ए बीची किंमत आहे 20. आपल्याला ओ डी फाइंड आउट करायचं आहे. ओ बी दिलं आहे, त्यांनी ओ बी दिलं आहे 15. तिरकस गुणाकार करूयात. या ठिकाणी बघा ओ डी गुणिले 20 बरोबर 6 गुणिले 15, 6 गुणिले 15. आता गुणाकार 20 तिकडे भागाकार होतील म्हणून ओ डी बरोबर 15 × 90
आणि इकडचे छेद 20 भागाकार होतील. शून्याला शून्य कॅन्सल करूयात आणि 2ने 9ला भागाकार केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 4.5. तर अशा रीतीने आपल्याला ओडीची किंमत किती मिळणार आहे 4.5. तर 6वाही प्रश्न सोपा आहे. 5वा आणि 6वा एकाच पद्धतीने सोडवायचे आहेत. नंतर पाहूयात 7वा प्रश्न. आता बघा 7व्या प्रश्नात काय दिलं आहे, चौकोन ABCD इज अ पॅरलोग्राम. तर चौकोन ABCD या ठिकाणी बघा जो चौकोन देण्यात आलेला आहे ABCD हा पॅरलोग्राम आहे, म्हणजेच काय येतो समांतरभुज चौकोन आहे. पॉईंट E इज ऑन अ साइड BC, लाईन DE इंटरसेक्ट रे AB इंटू T, प्रूव्ह दॅट. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. आता लक्षात घ्या ह्या 4 बाजू किंवा 4 रेषाखंड हे 2 त्रिकोणामध्ये येतात. कोणत्या, EBT आणि ECD मध्ये 2 जे लहान त्रिकोण आहेत त्या 2 त्रिकोणामध्ये या बाजू येतात. त्या बाजू आपण प्रमाण घेतलं की आपल्याला हे सिद्धता मिळणार आहे. म्हणजे आपल्याला हे 2 त्रिकोण सुरुवातीला समरूप दाखवावे लागणार आहेत. 7व्या प्रश्नाची सिद्धता. अक्ष काय आहे, ABCD इज पॅरलोग्राम. चौकोन ABCD हा समांतरभुज आहे. साध्य काय करायचे, DE गुणिले BE CE गुणिले TE. आता सिद्धता बघा, इन त्रिकोण BET अँड CED, तर 2 लहान त्रिकोणामध्ये अँगल BET आणि अँगल CED, आता हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत किंवा विरुद्ध कोन आहेत. E या ठिकाणी विरुद्ध कोन तयार होतात. नंतर BTE आणि CDE हे अल्टरनेट अँगल आहेत, म्हणजे व्युत्क्रम कोन आहेत. आता 2 अँगल आपल्याला मिळाले की आपली कोणती टेस्ट लागू होते, AA टेस्ट. बाय AA टेस्ट समरूपतेच्या कोको कसोटीनुसार अँगल BTE आणि CED हे काय झाले, समरूप झाले. 2 त्रिकोण समरूप झाले की आपण त्यांच्या बाजू प्रमाणात घेतो. BE छेद CE, ET छेद ED. तिरकस गुणाकार करूयात, BE गुणिले ED म्हणजे आपल्याला मिळणार आहेत BE गुणिले ED आणि ET गुणिले CE किंवा CE गुणिले ET. तर अशा रीतीने आपल्याला ही सिद्धता मिळणार आहे. आता 8वा प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे, इन फिगर segment AC and segment BD intersect each other in point P and AP upon CP is equal to BP upon DP. तर या आकृतीमध्ये बघा आपल्याला AP आणि BD या 2 रेषाखंड दिलेले आहेत आणि या ठिकाणी AP छेद CP आणि BP बरोबर DP हे प्रमाण 1 आहे, हे एक देण्यात आलेलं आहे. यावरून आपल्याला काय सिद्ध करायचे, त्रिकोण ABP आणि CDP हे 2 त्रिकोण समरूप आहेत. लक्षात घ्या, हे जे 2 त्रिकोण तयार झालेले आहेत हे 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. सुरुवातीला त्यांनी आपल्याला 2 बाजू प्रमाणात दिलेले आहेत. मग आपण एक कोन शोधूयात. यामध्ये P या ठिकाणी बघा विरुद्ध कोन तयार झालेला आहे. मग हा विरुद्ध कोन असल्यामुळे आणि 2 बाजू प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण काय होतील, समरूप होतील. तर याची सिद्धता बघूयात आपण. तर 8व्या प्रश्नामध्ये बघा गिवन काय आपल्याला ऑलरेडी AP अपॉन CP BP अपॉन DP आणि प्रूफ काय करायचं आहे, त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. 3 कसोट्यांपैकी आपल्याला एक कसोटी इथं यूज करायचे. 2 बाजू प्रमाणात आणि एक कोन एकरूप असल्यामुळे या ठिकाणी आपण बाकोबा कसोटी किंवा SAS टेस्ट वापरणार आहोत. आता त्रिकोण ABP आणि त्रिकोण CDP मध्ये AP अपॉन CP BP अपॉन DP हे आपल्याला पक्ष किंवा गिवन आहे. आपण फक्त एक कोन शोधलेला आहे, अँगल P कॉमन किंवा तो सामायिक देखील आहे किंवा तुम्ही या ठिकाणी विरुद्ध कोन लिहू शकता, तो ऑपोजिट अँगल आहे. बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलरिटी किंवा समरूपतेच्या बाकोबा कसोटीनुसार काय होणार आहे, हे 2 त्रिकोण काय होतील, समरूप होतील. म्हणजे एक टेस्ट कोणती यूज केली की आपल्याला ते 2 त्रिकोण समरूप मिळणार आहेत. आता पाहूयात 9 नंबरचा प्रश्न काय देण्यात आलेला आहे आपल्याला. तर 9व्या प्रश्नामध्ये बघा इन फिगर त्रिकोण ABC, आकृतीमध्ये त्रिकोण ABC देण्यात आलेला आहे. पॉईंट D ऑन साइड BC सच दॅट, हा D बिंदू BC या रेषेवरती असा आहे. अँगल BAC, कोन BAC हा कोणाला एकरूप आहे, अँगल ADCला, अँगल ADC हे 2 कोन एकरूप आहेत. हा कोन आणि हा कोन एकरूप आहेत. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, CA म्हणजे ही बाजू
बरोबर सी बी गुणिले सी डी हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता लक्षात घ्या, या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला ऑलरेडी सपोज आपण दोन त्रिकोण घेतले ए बी सी, त्यामध्ये ए कोण डीला कॉन्ग्रंट आहे, म्हणजे एक कोणाची जोडी आपल्याला एकरूप त्याने ऑलरेडी दिली आहे प्रश्नात, आणि सी हा जो अँगल आहे दोन्ही त्रिकोणामध्ये कॉमन आहे, म्हणजे सामायिक आहे. म्हणजे इथं बघा ए डी सी हा त्रिकोण आणि ए बी डी हा त्रिकोण, या दोन त्रिकोणामध्ये सी हा अँगल कॉमन आहे. म्हणजे आपण या ठिकाणी कोणती टेस्ट वापरणार आहोत, ए टेस्ट वापरणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 9चं सोल्युशन किंवा त्याचं प्रूफ, पक्ष काय दिला आपल्याला, कोन बी ए सी इक्वल टू कोन ए डी सी, म्हणजे हे दोन कोन एकरूप आहे ते आपल्याला प्रश्नात दिले आहे. प्रूफ काय करायचं आहे, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी डी. आता सिद्धता बघा याची, त्रिकोण ए बी सी म्हणजे मोठा त्रिकोण आणि त्रिकोण डी ए सी लहान त्रिकोण, या दोन त्रिकोणामध्ये अँगल बी ए सी आणि अँगल ए डी सी हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. नंतर अँगल सी आणि अँगल सी हा कॉमन आहे किंवा त्या दोन त्रिकोणामध्ये सामायिक आलेला आहे, त्यामुळे याला रिझन लिहायचं आहे सामायिक कोन किंवा कॉमन अँगल. आता दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट सापडले म्हणून ही टेस्ट कोणती होती, ए टेस्ट, समरूपतेची कसोटी. म्हणून हे दोन त्रिकोण काय झाले, समरूप. दोन त्रिकोण समरूप झाले की आपण काय करतो, त्यांच्या बाजू प्रमाणात लिहितो. मग बी सी अपॉन ए सी आणि ए सी अपॉन सी डी. आता तिरकस गुणाकार करूयात, ए सी गुणिले ए सी काय होणार, ए सीचा स्क्वेअर, आणि बी सी गुणिले डी सी, बी सी गुणिले डी सी. तर अशा रीतीने आपल्याला जे सांगितलेलं प्रूफ देखील मिळणार आहे. अशा रीतीने 1.3 यामधील सर्व प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत.